देवाच्या साष्टांग नमस्कार असो. देवाच्या साष्टांगाचं काय आहे? नमस्कार आशीर्वाद असो विद्या. देवा आज आम्हाला बोलण्याचा एवढा मोठा काम आधी मला सांगा वाकड्या कुठे आहे? वाकड्या आपल्याला बोलतोय हा त्याचा पोरगा तो सुद्धा बोलतोय तो माझ्याजवळ असतो का? तो पण त्याला वाकडा का पण त्याला नाही माणसाचा आहे तो तुझ्या माणसाचा तुझा बघतो नाही तुझ्या माणसाचा तुझा पटतो नाही आम्ही दोघांच सोबत असतो आता असं आहे हो. पण आपल्याला आरोळी मारून तर पहा तू माणसाला हाकलते तो नाही मारायचा त्याला माहिती आहे ना ते सोडला नाही ते मला नको मारायला घेऊन तुला सोडणार पण मला काय करता येतो हा तेव्हा मग काय करू अरे पेंजा तू तरी हाक मारून बघ बघा मी हाक मारू तुला सोडणार नाही ना हो का हाक मारू लागतो आला तर नाही तर गेला आपण दोघं राहू काय तरी करू
कुठली कपिल आहे येऊ दे आणखी कुठली येऊ दे आपण दोघांनी गवर बांध करायचं असलो आता काय आपल्यावर आहे हा अरे वाकड्या अरे वाकड्या वाकड्या अरे बापा काय कुठं काय अरे वाकड्या हाती काठी खंडा गोंगाडी राघुराय 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 Thank you.
काय रे काय तू बोलत नाही काय नाही काय आणि तुझ्या पोरग्याला मी आणली म्हणून काय तू पण माझ्या बोलायचा आकारला तुझ्या काठीला आणली कशाला ते काढलेला कशा आणले मग
हा माझ्या जोडीला हा माझी चौकात विजत काढली माझी तो हा हा मा अरे पण तू नव्हता म्हणून म्हटलं चल बाप्या माझ्यासोबत पुरा झाली चूक झालेली चुकली मंदिर आणलीस मग त्यालाही बोलालो आणि तू हा इतकूच आवडता होता त्याची मम्मी कुणी ह्या टाका कुठे टाका अरे शाळेत टाका शाळेत हा शाळेत टाका असं म्हटलेली हा आणि मग त्याला टाकलीस ना हे मध्ये तो काय मम्मी त्याची काय म्हणते हो त्याला घाला काय घाला शर्ट घाला मग हा शर्टाशिवाय राहिलाय तो कुठल्या घातला माहिती आहे तुमचा होता तो माझा घातला पण ते टीचर काय माहिती आहे अरे छोटू अरे छोटी मुंबई दिसते पण हा पटकन काय बोलला ही पप्पाची मोठी मुंबई आहे मोठी मुंबई म्हणजे बाबा काय म्हणतात तू मोठी मुंबई हा माझा म्हटला तू मग बापच नाही चिडेल तर काय होईल बापू चिडणार मग त्याला आणि काय वाईट केला काय नाही रे तशी काय ना मी म्हणे माझी तो काय नाही म्हणे माझी इज्जत काढील ना मग तू ऐकून घे बघतो आता बाप्या इज्जत काढायची कुणाजवळ काय सांगायचं नाही ना बोलायचं हा काय माझं काय ना म्हणला अरे तू सगळ्यात आवडते आता आपण मग काय बोलू मला तू अरे देवानं नमस्कार केला तुझा बा मोठा एवढा लेक्चर त्यात मला पोले का त्यात त्यांतोल मग करणार काय माझा एवढा लेक्चर आणि ह्याच्या पोराचा हा टेन्शन मला परत या पोराचा टेन्शन परत मला याला ठेव कुठं तुम्हाला आज मी या कारणाने बोलवले की त्याला आज कंस नगरीमध्ये काही गवळणी दूध विकायला जाणार आहेत त्यांना आपण अडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला बोलवली आहे मी आता एवढ्या पुला थांबालून आता ह्याचा माझा काकाचा माझा दिसा वाकला मी काय तुमच्या धंद्यात येणार नाही पण का येणार नाही कितना कागडे मी तुझ्या संगाती येणार ना तुझ्या संगाती येणार ना कृष्णा काकडे तुझ्या संगाती येणार नाही रायबा कृष्णा काकडे तुझ्या संगाती येणार नायबा कृष्णा कागडे तुझ्या संगाती येणार नायबा कृष्णा कागडे तुझ्या संगाती येणार काकडे तुझ्या संगाती येणार नाही रायबा कृष्णा काकडे तुझ्या संगाती येणार नाही तुझ्या संगाती येणार ना तुझ्या संगाती येणार ना तुझ्या समाधी येणार नाही तुझ्या समाधी येणार नाही नायबा कृष्णा कागडे तुझ्या संगाती येणार ना नायबा कृष्णा कागडे तुझ्या संगाती येणार ना रायबा कृष्णा काकडे तुझ्या संगाती येणार नाही रायबा कृष्णा काकडे तुझ्या संगाती येणार नाही गोड गोड लाडू केलं ना बा आज गोड गोड लाडू केलं रे बाल गोड गोड लाडू केलं ना बा आज गोड गोड लाडू केलं रे बाल समजा पोरांना एक दिला आणि मला जाता दिला रे बा मनाचा अर्धा दिला रे बाल
मनाचा अर्धा दिला रे बा पटकन सानी मागाय गेलो तिथं गवळणी धरली रे बा तिथं गवळणी धरली रे बा गुद मारली रे बा गुद मारली रे बा मुल ललो रे बा तुझ्या संगती येणार ना रायबा कृष्णा सागडे तुझ्या संगती येणार ना गोड गर्वद किल्लार बा केलार बा मला चंदन दिलार बा पटकन सानी मागाय गेलो गवळणी धरली रबा मुल एके दिवशी यशोदा मायने पूर्णाच्या पोल्या केल्या रे बा एके दिवशी यशोदा मायने पूर्णाच्या पोल्या केल्या रे बा समजा पोरांना एक दिवशी मनाचा दिली रे बा गेलो रे बा गेलो रे बा समजा पोरांनी एकमत करून मला ढकलून दिलं बा दिलं बा
दुसऱ्या गाईने पेटला निर्बा मुल 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 डोरबा मुल 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 डोरबा गाय बापिका सागरे तुझा गंगाची नारना गाय बापिका सागरे तुझा गंगाची नारना गाय बापिका सागरे तुझ्या संगती नारना गाय बापिका सागरे तुझ्या संगती हो अरे वाकड्या तुला आता या टायमाला खूप दूध देतो, परंतु आता गवळणी याची वेळ झाली आहे. मी पण आता थोडीशी विश्रांती घेतो. सती आज्ञा झोपाय गेलो. हॅलो हॅलो समर्थ शिकवण यांकडून 100 रुपये, अर्णव बालगुडे यांकडून 100 रुपये, श्रवण आणि श्रीजा बालगुडे यांकडून 100 रुपये, सोनिया शिकवण यांकडून 100 रुपये. हे या भारत मंडळासाठी बक्षीस आलेलं आहे. भारत मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. ऐका, भावेश जागडे यांनी मागील तो छोटं बाळ घेऊन आली होती भावेश सुचित, त्याच्यासाठी 100 रुपये. त्याचप्रमाणे प्रदीप महाते 50, प्रवीण कदम 100, स्मित पवार 100, पालघर, वंदना खांबे 200, चिन्मय शिकवण 100, कांती भडवलकर 200, आराध्य आणि अमन्या यांच्याकडून 100, अनंत बालगुडे यांच्याकडून 100, विशाल बालगुडे यांच्याकडून 100 रुपये, संजय सपकाळ यांच्याकडनं 100, शिवराज शिकवण यांच्याकडनं 100, स्मित सावली माने यांच्याकडून 100 आणि श्री वत्सव दामोदर यशवारे यांच्याकडनं 200 रुपये, प्रज्ञा प्रदीप शिकवण यांच्याकडनं 200 रुपये. ह्या छोट्या कलाकारांसाठी यांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. तरी देव खेमेश्वर भारूड मंडळ नागोली त्यांचा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. Thank you.
हॅलो या हॅलो हॅलो या गवळणीसाठी माझे याचकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. भारूडमध्ये आभारी. बोलतील मग मला काल मला मारलीस ना. तुझ्या बापसाने मी काल मारली होती. नाही वाकड्या पेंड्या गवळणी आल्या काय तुझा अरे अरे कुठं आहे मी कलमाच्या खाली टाकून ठेवले आहेत. कलमाच्या झाडाखाली बांधून ठेवलेत ना. बांधून ठेवणार आहेत आणि हा बांधणार. दाखव बरं मला कुठे आहेत ते गवळणी. तेव्हा माझ्या पत्नी या आता आपल्याला बाहेर टाइम झालाय. होय होय आम्ही गरीबा बिचारा गवलनी का चलसी आम्हाला जाऊ दे घरी दूध द्यावा या कवसाच्या नगरी करुणी भरणी जाते माझी या कवसाच्या नगरी करुणी भरणी जाते
हॅलो हॅलो कोकण कट्टा चायनीज हर्षाली बालगुडे याद करून पारुण मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पारुण मंडळ आभारी आहे. हे प्रभु हे कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ क्या हुआ बाबा मेला आता तुला पुन्हा मला जे आया बाबा मेला तेरा अंडे था काय तो बोला छोटे आईला बोलवतो पुन्हा पुन्हा मार याव इथे लावल्या सोडता पण मला बापू हाय इथे लावल्या सोडता पण हॅलो हॅलो अर्पिता सपकाळ याचकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पारुण मंडळ आभारी आहे. हॅलो हॅलो सचिन शिगवण याचकडून या पारुण मंडळासाठी 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पारुण मंडळ आभारी आहे. हे पहा निशांत शिगवण ह्या बाल कलाकारांनी जे काय आज जी कला दाखवली त्याचं हार्दिक स्वागत करूया आपण सर्वांच्या मते टाळ्यांच्या गजरामध्ये हे पहा श्रीकृष्ण भगवान असताना या वाकड्या पोळ्याला काय गरज आहे कुणाची? भगवंत श्रीकृष्ण असताना सुद्धा
ह्या वाकड्या पेंड्याला आणि ह्या लहान बालकाला बाबा मेला मेला म्हणून जाणीव करण्याची ही संघटना त्याला हरकतच नको, जाणवायलाच नको, तरी पण त्याचा मन राहीना आई बापाला सांगायला गेला. ह्याचा दृष्ट असा आहे की भगवंत आपण काय म्हणतो, भगवंताला शरण गेल्याच्या नंतर भगवंत आपल्याला प्रसन्न होतो ना, मग त्याचप्रमाणे या श्रीकृष्णाचा लीला आहे, ही लीला दाखवत आहे. हा तुला बोलला की ह्या पोरं आणू नको, माझी चौकात व्हिडिओ आणि काढलात ना. ऐका, हा? वनिता विठ्ठल बालगोडे यांनी ह्या छोट्या निशान शिकवण याच्यासाठी 100 रुपये दिले नाहीत. रघुनाथ चांदिवडे यांनी देखील ह्या छोट्या कलाकारासाठी 100 रुपये. अशा पद्धतीने देव खेमेश्वर भारूड मंडळ नारगोली यांचा आभारी आहे. धन्यवाद. बोलला ह्या बोला आणू नको, माझी चौकात व्हिडिओ काढीस काढ ना. बापू मेला तर आईची नाव सांगितला, बापच्याला सांगितला, मोठ्या आईला सांगितला, सगळ्यांना सांगून नाही तो. बापूत मेला, बापूत मेला असं म्हटलं, मग काय म्हटलं? बाबा मेला. हो पण आईला जाऊन काय सांगितलास? बाबा गेला. काय सांगितलास? मी तुला सांगतो, तू चल हाय चांगला, हाय चांगला म्हटलं तुला. मग तू काय म्हटलास? आई बाबा मेला काय गेला म्हटलं? मेला. हा तुमचा मुलगा आहे ना, हो. मेला काय नाही काय, त्याच्या बोलण्यावरून काय चुकलं असेल, पण तुम्हाला सांभाळून घ्यायला पाहिजे ना. हा, सांभाळून घ्यायला पाहिजे ना. मग तुम्ही सांभाळून घ्या आणि त्याला मार्गदर्शन चांगला द्या. हो देणार. वाकड्या गवळणी कुठे आहेत? त्या कदमाच्या झाडाखाली बसल्या बसल्या ते बघा, टकमक 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 बघते. ते बघा माझे माझी फिदा झाली आहे ती, माझी बघते बघा, ती बघा फिदा झाली बघा. मग त्यांचा आता दही दूध दुटायचं. किती आज्ञा. आता आपल्याला बराच टाइम झालेला आहे. होय होय म्हणून वाट सुरू येतो का बघूया आपण. होय होय. दादा बोलत नाहीत का? दादा माठ बोलून देता का? बोलवतो की. हो माझ्यावर काय बघताय? बघणार नाही किंवा रडणार काय? हो तुम्हाला माठ बोलायला सांगितलं, माझ्यावर बघायला नाही सांगितलं. काय केलं आता आम्ही शास्त्राला काय सांगणार? हो बापूस मारता मारताना काय खातायचं? काय केलं? बघ तू म्हटलं बाबा मेला, विचार. तुझ्या आई तर बोल मग. हा बघ हा टाकलाय सगळा. तरी सांगत होतो
त्यांच्या वाटत जाऊ